बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. 2025 चा निर्णय ह्या सरकारने घेण्यात आलेला आहे. तर तो निर्णय कोणता असणार आहे बघा. पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या संदर्भातील विचारले गेलेले अनेक सारे प्रश्न, ज्याच्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांची नवीन नोंदणीसाठी आवश्यक असलेले पात्रता, याचबरोबर त्याच्या अंतर्गत जर एखाद्या लाभार्थ्यांना अपात्र केलं असेल तर ती अपात्रता मागे घेण्यासाठी काय करावं लागणार आहे, याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत अपात्र होणारे लाभार्थी याच्यासाठी लावण्यात आलेले नवीन निकष, याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत सुरू असलेल्या फिजिकल व्हेरिफिकेशन या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा मित्रांनो, यामध्ये जसे की आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत 1 फेब्रुवारी 2019 नंतर इथं फेरफार झालेली जमीनधारकांना इथं नावावरती असलेले जे काही लाभार्थी आहेत ते लाभार्थी हप्त्यापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची संख्या घटलेली आहे. मित्रांनो, याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत पती पत्नी अशा प्रकारे एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभ घेणारे लाभार्थी किंवा अविवाहित किंवा विवाहित कुटुंबातील मुलं जर असेल तर त्या व्यक्ती देखील लाभ घेत असतील तर त्यांचे लाभ तात्पुरत्याच इथं स्वरूपात बंद करण्यात आलेले आहे. जे काही लाभार्थी आहेत तर अशा लाभार्थ्यांनी फिजिकल व्हेरिफिकेशनच्या यादीमध्ये टाळण्यात आलेला आहे. अर्थात या लाभार्थ्यांना आपली जमीन ही वारसाच्या कुठल्या प्रकारमध्ये आलेली आहे, ती यापूर्वी ज्या जमिनीचा लाभ घेत असलेला लाभार्थी तो लाभापासून आता बंद झालेला आहे. हे सर्व तपासणीसाठीच जे केवायसी एक फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू झाले आहे, याच्या लाभार्थ्यांना जे फिजिकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच त्या लाभार्थ्यांना पुढील हप्ते दिले जाणार आहे. ज्या लाभार्थी जसे की पात्र असेल तर त्यांचे थकीत हप्ते सुद्धा त्यांना दिले जाणार आहे. परंतु लाभार्थी जर या व्हेरिफिकेशनमध्ये म्हणजे क्रायटेरियामध्ये बसत नसेल, तर पात्रतेच्या निकषात जर बसत नसेल, तर 1 फेब्रुवारी 2019 नंतर इतर फेरफारी जमीन नावावर आलेले असेल तर ते लाभार्थी मात्र इतर यादीमधून अपात्र केले जाणार आहे. एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी असेल तर इतर लाभार्थी सुद्धा एका लाभार्थी सोडून बाकीचे अपात्र केले जाणार आहे. तर अशी सर्व प्रक्रिया यासाठी सुरू आहे. याचबरोबर आपण जर पाहिलं तर या मग नवीन नोंदणी सुरू आहे की सुरू असेल तर त्याच्यामध्ये नेमकं अपात्र कोण मित्रांनो, याच्या अंतर्गत 1 फेब्रुवारी 2019 पूर्व जमीनधारक झालेले जे काही शेतकरी आहेत तर असे या योजनेच्या अंतर्गत लाभासाठी पात्र आहेत. असा एखादा लाभार्थी असेल तर ज्याची नोंदणी केलेली नसेल तर त्या लाभार्थ्यांनी नोंदणी करून याच्या अंतर्गत लाभ घेता येऊ शकतो. जर एखाद्याच्या लाभार्थ्याच्या नावावरती 1 फेब्रुवारी 2019 नंतर वारसाच्या हक्कानं जर जमीन नावाने आली असेल आणि पूर्वीचे वडील लाभार्थी असतील तर ते जर त्या योजनेमधून मृत्यू झालेले असतील तर त्याचे हप्ते बंद करण्यात आलेले असतील तर पुढच्या वारसन चढवल्यानंतर त्या योजनेअंतर्गत त्यांना देखील लाभ इथं घेता येणार आहे. त्याच्यासाठी प्रक्रिया या ठिकाणी करावी लागते. त्या लाभार्थ्यांचं पूर्वीचं आधार कार्ड वगैरे वगैरे सगळं डॉक्युमेंट हे तुम्हाला लागणार आहे, तुमच्याजवळ असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा, शेतकरी तर 2019 पूर्वीच्या फेरफार असून या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून इथं त्यांनी जर नोंदणी झाली नसेल, परंतु त्यांचा मृत्यू झालेला वारसा जर जमीन एखाद्या शेतकऱ्यांच्या नावावर आलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा याच्या अंतर्गत नोंदणी करू शकतो. वारसाचे फेरफार, त्या ठिकाणी मृत्यूची माहिती आणि मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड वगैरे वगैरे माहिती सर्व नवीन नोंदणी करताना द्यावी लागते. आणि अशा प्रकारे हे जे काही कागदपत्र दिल्यानंतर त्या शेतकऱ्याला सुद्धा या योजनेच्या अंतर्गत नवीन लाभार्थी म्हणून पात्र दिला जातो. आणि याच्यामध्ये नवीन नोंदणी करत असताना जी काही सर्व कागदपत्रे 200 KB फाईल पर्यंत इथं जसे की PDF स्वरूपामध्ये अपलोड करावे लागतात. याच्यामध्ये नवीन डिजिटल स्वरूपामध्ये ई-पीक पाहणीसह झालेले जे काही नवीन डिजिटल सातबारा आहेत तर शेवटच्या 3 महिन्याच्या सातबारा या ठिकाणी अपलोड करावा लागतो. जमीन नोंदणीचा फेरफार लाभार्थ्यांना 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीची जमीन आणि त्याच्यानंतर जर वारसा हक्काने जर जमीन आली असेल, जमिनीचा फेरफार त्या ठिकाणी जोडावा लागतो. वारसा फेरफार जर मृत्यू 1 फेब्रुवारी 2019 नंतर झाला असल्यास त्याच्या नावावरून वारसाचे जमीन आलेले, त्यांचे नावे जमीन असलेले फेरफार सुद्धा आलेले आहेत, जे काही फेरफार आहेत ते सुद्धा जोडावा लागतो. त्यानंतर जर समजा पत्नी पती आणि 18 वर्षाखाली अपत्याचे जे काही आधार कार्ड असतील ते आधार कार्ड सुद्धा एकाच नावावर जसं की स्कॅन करून त्याच्याबरोबर जोडावे लागणार आहे. आणि अशा प्रकारचे कागदपत्र सर्व अपलोड करून त्याची पडताळणी केली जाते. ही नवीन नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे आहेत. तर त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांनी नोंदणी म्हणजे चालू असलेली आहे, हप्ते त्यांचे बंद झाले करण्यात आलेले आहे, तर ते हप्ते देखील त्यांचे आता चालू करता येणार आहे. अशा लाभार्थ्यांनी इथं अपात्र केलं होतं तर त्या लाभार्थ्यांनी देखील इथं पात्र केलं जाणार आहे.
तर अशा पद्धतीने तर मृत्यू झाल्याच्या नावे ते नोंद करू शकतं. त्यानंतर बघा त्याच्याच बरोबर त्याच्यावरती लाभार्थ्याचं जे काही सध्या स्टेटस असेल पोर्टलवरती त्यांची प्रिंट काढायची आहे. आधार कार्ड ज्याच्यामध्ये पत्नी, पती आणि 18 वयाखालील मुलं असेल तर अशा कुटुंबाचं आधार कार्ड एका पेजवरती याच्यामध्ये कृषी सहाय्यकाची या ठिकाणी प्रमाणित केलेलं असावं आणि हे शेतकरी हा हप्ता घेण्यासाठी पात्र आहेत. या कुटुंबामध्ये इतर लाभार्थी घेत नाही किंवा जमीनधारक आलेले ही बरोबर वारसे आहेत आणि या जसं की बरोबर तुम्हाला फेरफारवरती हे प्रक्रिया वरिष्ठ बंधचं परिपत्रक या ठिकाणी जोडावं अधिकाऱ्याच्या प्रमाणाखाली 3 महिन्याचा करून घ्यायचं देखील तुम्हाला जोडावं लागणार आहे. आणि वारसा नोंदीचा फेरफार, प्रकारचा फेरफार या ठिकाणी कागदपत्रे 2 प्रतीमध्ये तुम्हाला तालुक्याच्या कृषी कार्यालयामध्ये सादर करावे लागतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला शेतकऱ्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये नाव आलेलं आहे. तर त्या शेतकऱ्यांनी आपलं कृषी सहाय्यकाकडे आपला 7/12 आपला आरटी जे काही शर्ती असणार आहे तर त्या पूर्ण तुम्हाला डॉक्युमेंट देऊन इथं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता जसं की लँड सेडिंगचा जो काही भाग आहे तो यामध्ये या ठिकाणी घ्यावा लागतो. जे काही शेतकरी नव्याने अर्ज करतात त्यांचा फार्मर आय डी काढणं बंधनकारक आहे. ज्यांचे कोणते हप्ते बंद झाले तर त्यांना देखील फार्मर आय डी मागितले जात आहे. तर अशा प्रकारच्या कागदपत्रासह आपण जेव्हा सुरू करू शकता, नवीन नोंदणी करायची असेल तर नवीन नोंदणी करू शकता. तर याच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे हप्ते पूर्व इथं बंद झालेले असतील तर ते देखील तुम्ही 1 फेब्रुवारी 2000 नंतरच्या फेरफार आणि फेरफार जर नंतर असेल तर वारस आलेले असेल, वारस चढवला असेल तर वारसाच्या संदर्भातील माहिती किंवा एक कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी यापुढे देखील हप्ते बंद करण्यात आलेले आहे. या प्रकारामध्ये आपण नसाल तर तरी आपला हप्ता बंद झालेला असेल तर अपात्रता मागे घेण्यासाठी जे अर्ज ते तुम्ही आपण तालुक्याच्या कृषी कार्यालयामध्ये 2 प्रतीमध्ये सादर करू शकता. जर आतापर्यंत इथं नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी करून घ्या. अपात्रतेच्या निकषामध्ये तुम्ही बसतही नसाल तरी तुम्ही अपात्र झाले असेल तर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुमच्या कृषी अधिकाऱ्याच्या विभागामध्ये जाऊन तुम्हाला हे 2 प्रतीमध्ये डॉक्युमेंट देऊन द्यायचे आहे. तर अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आहे. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.